हॅलो, नमस्ते. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आशास किचनमध्ये. मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीने डाळ तडका कसा बनवायचा तो दाखवणार आहे. त्यासाठी आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. मी त्यासाठी डाळी 2 वापरल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, एक आहे तूर डाळ आणि एक आहे मूग डाळ. यामध्ये तुम्ही एक अर्धी लाल कलरची मसूर डाळ येते तीही घेऊ शकता. मी ही एक वाटी घेतलेली आहे. 2 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर आधी आपल्याला डाळ शिजवायची आहे. ही अशी कुकरमध्ये मी डाळ टाकली आणि ह्याला स्वच्छ पाण्याने 3-4 टायमिंगमध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे पहा, मी 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता इथे मी मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच आणि हळद घेतलेली आहे, ते ॲड करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याला असं चांगलं स्पूननी मिक्स करायचं आहे. आता आपल्याला कुकर लावायचा आहे. तुम्ही हे पाहू शकता, मी कुकरला किती छान असा रबर लावलेला आहे. तो इकडे तिकडे बिलकुलही झाला नाही पाहिजे, प्रॉपर वेने लावायचा आहे. ठीक आहे, आपण आता यामध्ये झाकण लावत आहोत आणि वरून शिटी लावायची आहे. ठीक आहे, अशी प्रॉपर लावायची. आता हा कुकर मी गॅसवर ठेवला आहे आणि गॅसचा फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर कुकरला 2 शिट्या यायला द्यायच्या आहेत. हे पहा, आता आपला कुकर झालेला आहे. आणि हा कुकर गरम असतो. जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही कुकर उतरणार गॅसवरून तेव्हा तो गरम असणार आहे. 10 मिनिटं थांबायचे आहे. 10 मिनिटानंतर तो ओपन करायचा आहे, नाहीतर वाफ पूर्ण आपल्या हातावर लागू शकते आणि चटके बसू शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते माझी डाळ कशी शिजली आहे. ही पहा, किती छान डाळ शिजली आहे. ठीक आहे, थोडं पाणी मी जास्त टाकलं आहे कारण पाणी नंतर सोकतं. ठीक आहे, आणि घट्ट डाळ होते म्हणून. डाळीला फोडणी द्यायची आहे सर्वप्रथम. तर मी त्यासाठी घेतलेलं साहित्य, ठीक आहे, हे ऑइल आहे, हे जिंजर गार्लिक पेस्ट आहे, मी रेडीमेड वापरते, त्याचा टेस्ट खूप चांगला असतो. ही कसुरी मेथी आहे, ही पहा, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यात हिंग आहे. त्यानंतर मी घेतला आहे एक छोटा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, कढीपत्ता, एक छोटा टोमॅटो जो असे छोटे छोटे काप केलेले आहेत, आणि एक हिरवी मिरची. ठीक आहे, चला तर आता आपण डाळीला फोडणी देऊ. मी ऑलरेडी गॅस चालू केलेला आहे, त्यावर पॅनही ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसचा फ्लेम करून घेतला आहे. पॅन गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. मी 2 चम्मच ऑइल घेत आहे. ऑइल गरम झालं की तुम्ही असं चेक करू शकता, थोडी वाफ आली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची ऍड करायची आहे. मिरची गरम झाली की कढीपत्ता, त्यानंतर आपण कांदा ऍड करणार आहोत आणि असा चांगला मिक्स करून घ्यायचा. कांदा थोडा ब्राऊन झाला पाहिजे. पहा, तुम्ही पाहू शकता, कांदा थोडा ब्राऊन झाला आहे. त्यानंतर आपण टोमॅटो ऍड करणार आहोत. त्यालाही असं खूप छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो 2 मिनिटांमध्ये तेलामध्ये नरम होतो. तुम्ही चेक करू शकता. हे बघा, असं टोमॅटो नरम व्हायला द्यायचा. 2 मिनिटांमध्ये तो होतो छान पद्धतीने. त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे.
हिंग मी नंतर ऍड करते, कारण ते ऑइलमध्ये करपू नये म्हणून. असं छानपैकी मस्त मिक्स करायचं. आता आपल्याला गार्लिक जिंजर पेस्ट ऍड करायची आहे. मी एकदम थोडी घेणार आहे, कारण आपण लसणाचा तडका देणार आहोत. आता छान असं मिक्स करायचं. त्यानंतर मी ही कसुरी मेथी घेतलेली आहे, ती अशी छान हातामध्ये बारीक करून टाकायची आहे, कारण बारीक केल्याने त्याचा स्वाद खूप छान येतो. अशी छान मिक्स करून घ्यायची. आणि ही आपली डाळ आपल्याला आता यामध्ये ओतायची आहे. हे पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान सुगंध पण खूप छान येतोय. आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे. मी थोडी कोथिंबीर नंतर ठेवते तडका द्यायला. आता मी यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करणार आहे. आमच्या घरात जेवढे मेंबर्स आहेत तेवढं मी पाणी ऍड करणार पुरेपर्यंत. तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तुम्ही तेवढं ऍड करू शकता. ठीक आहे. आणि ह्याला हाय फ्लेमवर छान पद्धतीने असं उकळी यायला द्यायची आहे 5 मिनिटं. ठीक आहे. पहा, 5 मिनिटानंतर किती छान पद्धतीने उकळी आली आहे डाळीला. याची डाळ उकळली. आता मी ही डाळ गॅसवरून उतरून ठेवत आहे. आपण आज डाळ तडका करत आहोत, म्हणून आता डाळीला तडका द्यायचा आहे. त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे काश्मीरी लाल तिखट, हे थोडंही तिखट नसतं, कलरसाठी घेतलेलं आहे. इथे आहे मिरच्या, तुम्ही पाहू शकता. ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, ह्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे. इथे आहे मी गोवर्धन घी घेतलेलं आहे. त्यानंतर हे माझे मसाले आहेत जे मी रेग्युलर यूज करते. त्यामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते. हे आहे धने पावडर, हे आहे जिरा पावडर, अक्का जिरा, राई, काळी मिरी, हळद आणि लाल तिखट. हे लाल तिखट माझं होममेड आहे, हे यूज करायचं नाही आहे, कारण आपण हा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. आणि हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे डाळ जेव्हा शिजवत होतो त्यावेळेला, म्हणून आता आपल्याला हळद टाकायची नाही आहे. त्यानंतर इथे आहे आपल्याला, हे पाहू शकता, असं भांडं आहे तडक्यासाठी. ठीक आहे. चला तर आपण आता डाळीला तडका देऊया. आता हे भांडं मी गरम करायला ठेवलं आहे. गॅसचा फ्लेम एकदम लो केलेला आहे. ठीक आहे. आपले मसाले करपले नाही पाहिजे. भांडं गरम झाल्यानंतर आपल्याला घी ऍड करायचे आहे. त्यामध्ये घी आपण 3 स्पून ऍड करत आहे मी. घी थोडं जास्त पडलं तरी चालेल, कारण का हेल्थसाठी चांगलं असतं. घी थोडं गरम झालं आहे, आपण चेक करू शकतो. असा हात ठेवायचा आणि त्याची वाफ आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण 1 स्पून जिरं, 1 स्पून राई ऍड करणार आहोत. छान असं तांबूस करून घ्यायचं आहे जिरं, आणि राई थोडी तडतडली पाहिजे. हे पहा, आपली राई तडतडत आहे. त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या ऍड करायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या थोड्या ब्राऊन झाल्या की आपल्याला इथे ही मिरची ऍड करायची आहे. मी बारीक करून घेतली आहे. पाहू शकता, असं मिक्स करून घ्यायचं. थोडं आपला फेस आहे ना दूर ठेवायचा, ऑइल आपल्या फेसवर उडू नये म्हणून. त्यानंतर आपले मसाले, आपल्याला धणे पावडर घ्यायचं आहे 1 स्पून, इथे जिरा पावडर आहे 1 स्पून, आणि आपलं लाल तिखट ऍड करायचं आहे. हे पहा, तडका खूप छान असा झाला आहे. आणि त्यावर ही कोथिंबीर आपल्याला ऍड करायची आहे, जी मी साईडला करून ठेवली होती.
छान असा तडका झालेला आहे. आता आपल्याला डाळीमध्ये हा तडका मिक्स करायचा आहे. आता मी हा तडका डाळीमध्ये आपल्या टाकणार आहे. हे पहा, खूप छान असा डाळ तडका आपला तयार झाला आहे. खूप छान, खूप छान, खूप टेस्टी असतो आणि मी खूप वेळा, हप्त्यातून 4-5 वेळा तरी डाळ तडका करते. मला खूप आवडतो. आता हा डाळ तडका खायला रेडी झाला आहे. तुम्ही हा प्लेन राईस बरोबर पण खाऊ शकता, अदरवाईज जिरा राईस बरोबर पण खाऊ शकता. खूप छान असा टेस्टी डाळ तडका बनतो हा. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसा झाला आहे. ठीक आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.